म्हणजे वाईट वाटतं ज्यावेळी अशा विचारसरणीची लोक असं आहे की कुठे आहे गाठ आणि तुम्ही एकदा तरी कुठे दाखवली त्यांची गाठ की आहे पण का नाही गाठ की उगीच काहीतरी तुम्ही ताईंनी बघा कमेंट पण केली होती की दाखवली होती गाठ ती दुसऱ्यांची दाखवलेली आणि दादांची कुठे आहे ती आणि असं माहितीये का, दुःखी राहून काही उपयोग नाही, एकदम हसत खेळत काय कुणालाही माहित नाही की आपलं आयुष्य किती आहे. त्यामुळे ना जेवढे विचारलं होतं की दादा का टोपी घालतात, सारखंच कॅप का असते, कधी बाहेर जाताना घरातही डोकं हाईड केलेलं का असतं. तर हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता मी वरती आली आहे आणि थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं त्यामुळे. तर खरं तर असे विषय मी कधी शक्यतो हाताळायला जात नाही, शक्य तितकं मी इग्नोर करते जेव्हा केव्हा निगेटिव्ह काही कमेंट्स येत असतील तर. आणि शक्यतो येतच नाहीत, 99.99% पॉझिटिव्ह कमेंट्स असतात, पण 1% कुठेतरी काही कमेंट्स अशा येतात. तर त्या कशा आहेत, कशाच्या अनुषंगाने, त्याविषयी मी पुढे बोलणारच आहे तुम्हाला. पण खूप म्हणजे वाईट वाटतं ज्यावेळी अशा विचारसरणीची लोक असतात आणि ती कसलाही मागचा पुढचा विचार न करता एवढं रूडली बोलतात. प्रश्न डिरेक्टली विचारू देत, काही अडचण नाही, पण विचारण्याची एक पद्धत असते आणि त्या गोष्टी कुठेतरी मला खटकल्या. सो थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते की काय नेमकं ते. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तर 8-15 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता आम्ही, ज्यामध्ये यांच्या म्हणजे टोपी घालण्याचं कारण काय याविषयी बऱ्याचदा विचारलं होतं की दादा का टोपी घालतात, सारखंच कॅप का असते, कधी बाहेर जाताना घरातही डोकं हाईड केलेलं का असतं. तर त्याविषयी सांगितलं होतं की अशी गाठ आली आहे त्यांना आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त ते झाकण्यासाठी ते घालतात म्हणून. आणि त्यानंतर मग आम्ही प्रॉपर ट्रीटमेंट पण घेतली, बरेचसे सेकंड ओपिनियन पण घेतले. पण एका व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरनी आम्हाला इन्स्टाला आणि मेसेज करून एक गाठीचा फोटो पाठवला होता आणि तो एका ब्लॉगमध्ये मी शेअर केला होता की म्हणजे अशा प्रकारच्या सुद्धा गाठी येऊ शकतात, एवढं हॉरिबल किंवा असं पस असलेल्या वगैरे. आणि त्याविषयी थोडंसं बोलले होते मी, पण काही जणींचा त्यात गैरसमज झाला की ती गाठ यांची आहे असं, आणि काही जणींचं असं होतं की इट्स ओके जे आहे ते आहे. तर काही जणींचा त्यात गैरसमज झाला होता. आणि त्यानंतर परत यांची जी डोक्याची गाठ आहे ती ॲक्च्युअल मी एकाही व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे स्पेसिफिक ही इथं आहे अशी आहे किंवा काय डोक्याला आहे एवढंच मी फक्त सांगत आलेली. कारण माझं असं होतं की नको ते आत्ताच आपण दाखवायला, अगोदर त्यांचं ऑपरेशन वगैरे होऊ दे, सगळ्या गोष्टी झाल्या की त्यानंतर मग आपण ते डिस्क्लोज करू किंवा तेव्हा दाखवूया की ॲक्च्युअल कशी होती ती गाठ आणि आत्ता काय स्थिती आहे, हे एकदा त्याच्यातून आपण पार पडू. आणि मग असं ठरवून मी गप्प बसत होते. पण एक व्यक्ती आहे, म्हणजे काय ते मला आश्चर्य वाटतं की अशा कमेंट्स का करतात लोक, कारण इतकं जेन्युअन प्रामाणिक सगळ्या गोष्टी शेअर करूनही त्यात सुद्धा काहीतरी त्यांना असतंच की बोलायला. म्हणजे त्यांनी असं पाठवलं कमेंटमध्ये आणि ती कमेंट लगेच त्यांनी डिलीट केली, कारण कमेंट केली त्याच्या खाली आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स जे आहेत ते लगेच जाऊन त्यांना बरंच काही बोलले की तुम्ही असं कसं काय म्हणू शकता, एखाद्याच्या दुखण्यावरती पण याला तरी, या गोष्टीला तरी तुम्ही असं नाही घेतलं पाहिजे वगैरे. आणि बरंच काही त्यांना बोललं गेलं, ते त्यांनी ती कमेंट डिलीट केली. परंतु परतच आज आणखी ती कमेंट आली आणि मला म्हणजे आश्चर्य वाटतं की तीच कमेंट कॉपी पेस्ट केली गेली आहे आणि दुसऱ्या आयडीवरनं केली. आणि मग मी म्हणजे परत त्यांना मेसेज चालले की त्यांनी ती परत डिलीट केली, असं झालं. सो त्यांच्यासाठी, त्यांच्या मनाच्या शांतीसाठी मी सांगते की बघा, त्यांचं म्हणणं असं आहे की कुठे आहे गाठ आणि तुम्ही एकदा तरी कुठे दाखवली त्यांची गाठ की आहे पण का नाही गाठ की उगीच काहीतरी तुम्ही बोलताय आणि व्ह्यूजसाठी वगैरे म्हणताय की गाठ आली आहे, हे आहे, ऑपरेशन आहे, ते आहे. आणि ऑपरेशन तर तुम्ही केलंच नाही किंवा त्याच्यानंतर पुढे अपडेट तर दिलाच नाही. तर अपडेट नाही देण्याचं कारण एवढंच की सध्याची जी सिच्युएशन आहे त्यामध्ये बंदोबस्त लागलेले आहेत आणि
जे काही म्हणजे सुट्टी लागते कुठलंही ऑपरेशन झाल्यानंतर, त्यांना त्या गाठीचा एवढा जास्त त्रास नाहीये, तरीही ती काढायची आहे. पण एक प्रॉपर ड्युरेशन मिळायला पाहिजे त्या गोष्टी भरून निघण्यासाठी. जेव्हा ऑपरेशन होतं तर त्यांना तो प्रॉपर आरामही मिळायला हवा, आणि तो मिळत नाही सध्या जर काढली तर. कारण की ज्या सुट्ट्याचं हे आहे ना, तर ते नियोजनच होत नाहीये. ते वरिष्ठांशी वगैरे पण बोललेत, पण ज्या सिक लिव्ह वगैरे असतात तर त्या पुरेशा मिळत नाहीये. त्यामुळे यांचं म्हणणं असं आहे की प्रॉपर सुट्ट्या एखादा महिन्यात जरी मिळाल्या ना, तर मग ते सगळं त्याची झीज भरून निघेल आणि ते व्यवस्थित होईल. कारण जे मित्रांचे 1-2 इन्सिडेंट्स असे झालेले आहेत की त्यांनी गाठ काढली, अगदी साधी गाठ होती, चरबीची गाठ होती त्यांची, आणि ती काढली आणि त्यानंतर परत त्याची योग्य काळजी घेतली गेली नाही. कारण उडक आहे त्याच्यामध्ये, साधी चरबीची तर गाठ आहे, आणि ते पायाला असताना ती काढली गेली. आणि त्यानंतर जे काही हायजीन असते किंवा त्याची काळजी घेणं असतं, त्याला ड्रेसिंग करणं, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका दिवशी त्या व्यक्तीला म्हणजे जीव गमवावा लागला. तर ते ह्यांच्या डोक्यात पक्क आहे की नाही, आपण प्रॉपर पुढची जी प्रोसिजर आहे ती छान व्यवस्थितच करायची आणि वेळ काढूनच करायची. थोडा उशीर लागू दे, पण सगळं व्यवस्थित करायचं. तर त्यांना सिक लिव्ह मिळालेल्या नाही आहेत, सध्या ते ड्युटीवर आहेत. त्यामुळे मग ऑपरेशनचं तुर्तास पोस्टपोन झालंय, थांबवलेलं नाहीये आम्ही, कॅन्सल पण झालेलं नाहीये, करायचं आहे, पण थोडा वेळ आहे. आणि जेव्हा ते असेल त्यावेळी मी तुम्हाला अपडेट देईनच, त्यात काहीही दुमत नाहीये. पण काही लोकांना काय इश्यू असतो ते माहिती नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही गाठ एकदाही दाखवली नाही, आणि ती जी तुम्ही दाखवली ती गाठ ती दुसऱ्यांची दाखवलेली, आणि दादांची कुठे आहे ती, आणि असं तसं बरंच काही त्या बोलल्या. सो त्यामुळे आज खास त्यांच्या समाधानासाठी माझ्याकडे आहे एक फुटेज त्यांच्या ते गाठीचं, तर ते इथं दाखवते आहे की प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आणि कुणीही माहिती का, सिच्युएशन्स प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. आज आम्ही ज्या सिच्युएशनमधनं जातो त्यापेक्षा खूप हॉरिबल सिच्युएशनमधून काही जण जात असतील, काही जण गेलेले असतील, आणि काही जणांना भविष्यात फेस करायचं असेल. तर या सगळ्या याच्यामध्ये आपण एकमेकाला साथ द्यायला हवी. काही नसेल तर मोरल सपोर्ट करायला हवा, पण निगेटिव्ह बोलू नये. कारण त्यामुळे एखाद्या माणसाला म्हणजे सपोज एखादी व्यक्ती खूप इमोशनल आहे, तर त्या गोष्टीचा खूप वाईट इम्पॅक्ट पण पडू शकतो. तर या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून बोललं गेलं तर बरं असतं असं मला वाटतं. मी एवढ्यासाठीच ती गाठ दाखवत नव्हते, कारण मला असं वाटत होतं की ते जेव्हा होईल ना पूर्ण ऑपरेशन वगैरे, तर त्यावेळी मी ती दाखवावी, या हिशोबाने मी थांबलेली होते. पण एवढंच, काही लोकांना ते प्रॉब्लेम आहे तर पाहून घ्या गाठीचा आकार वगैरे सगळं, आणि ते त्यांचीच गाठ आहे की नाही ते स्वतःच आहेत त्या व्लॉगमध्ये. त्यामुळे तुम्हाला ते क्लिअरिफाय होईल की यस, की दादाच आहेत म्हणून. तर असं कृपया बोललं जाऊ नये एवढंच वाटतं. आणि याच्यामध्ये खरंच कुणाला तरी एक शारीरिक व्याधी होणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, या कधीही त्या व्यक्तीचा दोष असतो म्हणून नाही. मुळात काही जण बोलताना हे पण बोलतात की हे कर्माची फळं असू शकतात, हे ते, पण त्यांनी कुणाचं काही वाईटच केलेलं नाहीये, तर असं तुम्ही बोलू कसं शकता मुळात, हे पण मला विशेष वाटतं. पण असो, ज्याची त्याची वैचारिक पातळी वेगळी असू शकते, आणि प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे जसं म्हणतो आपण सगळेच की एक ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध पाणी आहे, तर काही जण त्याला ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणून बघतात, तर काही जण त्याला अर्धा ग्लास भरलेला आहे म्हणून बघतात. तर ज्याची त्याची विचारसरणी आहे किंवा ज्याचं त्याचं अपब्रिंगिंग आहे की तुम्ही कशा वातावरणात वाढलेला आहात, त्यानुसार प्रत्येकाचं ओपिनियन असू शकतं. आणि मला फक्त एवढंच, त्यांची ती प्रश्न विचारण्याची पद्धत चुकीची वाटली, खूप रूडली होती. बाकी प्रश्न तुम्ही नक्कीच विचारू शकता. आणि आम्ही आमचं आयुष्य सोशल केलेलं आहे किंवा आम्ही डेली व्लॉग करतो, तुम्ही प्रश्न विचारू शकता. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे ती पोलाईट आणि छान असेल ना, तर उत्तरं द्यायला आम्हालाही आनंद होतो, आणि तितकं जास्त असं वेगळं फील होत नाही. नाहीतर असं वाटतं की अरे म्हणजे आपण काय फेस करतोय आणि यांना काय पडलंय की तुम्ही गाठच दाखवली नाही, आणि खरंच ती दादांचीच गाठ आहे का. मी आधीही क्लिअर केलेलं आहे, तुम्ही व्लॉग पूर्वी जाऊन पहा. मी त्यात काय म्हटलंय की यांची ती गाठ नाहीये, आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरनी त्यांना आलेला अनुभव
शेअर केलेला आहे आणि त्याचं ते फोटो त्यांनी पाठवलेला आहे, तो मी इथं लावते की अशाही प्रकारच्या गाठी येऊ शकतात. हे मी त्यात बोललेली आहे. यांची गाठ आहे असा मी उल्लेख केलेला नाही. तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहत जा, जेणेकरून असे गैरसमज होत नाहीत. बऱ्याचदा टायटल पाहून किंवा बऱ्याच वेळा फक्त सुरुवात पाहून किंवा व्लॉग स्किप करून पाहिले जातात आणि मग म्हणजे चुकीचे गोष्टी डोक्यात येऊ शकतात. त्यामुळे तर असं होऊ नये यासाठीच फक्त आजचा हा म्हणजे वरती येऊन बोलण्याचा हा माझा प्रयत्न आहे. तर आई स्पेशली त्यांच्या गाठीच्या त्या ऑपरेशनसाठी आलेली, कारण की ह्यांना दवाखान्यात वगैरे नेलं तर स्त्रीसाठी घरी कुणीतरी असायला हवं, या त्या गोष्टी होत्याच. परंतु त्यांना सुट्टीच मिळाली नाही ऑपरेशनसाठीची, म्हणजे पुढे ज्या काही लिव्ह हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या. त्यामुळे मग आम्ही ते स्थगित केलंय तुर्तास आणि पोस्टपोन केलेलं आहे. परंतु आपण ते पुढे करणारच आहोत. आणि परत बंदोबस्त वगैरे तर आता तुम्हाला माहिती आहे सणावाराचे दिवस आहेत, त्यामुळे ते लागलेले आहेतच. ते सगळे प्रिकॉशन्स, काळजी आणि औषधं घेऊन ड्युटी करत आहेत आणि लवकरच आपण ते सगळं करूया असंच आमचा विचार आहे. सो एकदा पाहून घ्या. आता ज्या कोणी आहेत ताई तर त्यांचा गैरसमज आय होप की आजच्या या व्लॉगनंतर दूर होईल आणि यानंतर त्या कुठल्याही चॅनलवर जाऊन कुठल्याही व्लॉगरला किंवा कुठल्याही एखाद्या गृहिणीला असं कमेंट करताना नक्कीच विचार करतील आणि देव त्यांना सद्बुद्धी देऊ अशीच आशा मी व्यक्त करते. दुसरं आपण काही म्हणू शकत नाही. खूप मोठं झालं ते. तर एका ताईंनी बघा कमेंट पण केली होती की दादा सारखं cap घालून कॅप का घालतात, तर का त्याचं कारण हेच आहे. आणि इमिजिएटली हे आत्ता वाढलंय, मग तो एक 6 महिन्यामध्ये जास्त वाढलेला आहे. या अगोदर एकदम छोटी होती गाठ, पण अचानक वाढली. आता तर कसं एक व्यापामध्ये होत नाही लक्ष देणं, पण आता वाढली. त्याच्यामुळे आता बघूया काय असेल. असं इकडे करा बरं, साईज बघू. बरंच मोठं झालंय की ते. हात लावू द्या. दुखतंय का ते? थोडं थोडं पेन होतंय. उय कसलं मोठं. आणि कसं आहे माणसाच्या आयुष्यामध्ये कधी काय कसं हे होईल काय अडचणी सांगता येत नाही. तर बघूया आता, ट्रीटमेंट चालू आहे. काय एवढं नसतं टेन्शन. काय नाही, मी टेन्शन घेत नाही. मी कसल्याही परिस्थितीला सामोरं जातोय मी, कारण कसं माहितीये का, दुःखी राहून काही उपयोग नाही. एकदम हसत खेळत जगायचं. कुणालाही माहित नाही की आपलं आयुष्य किती आहे. त्यामुळे आहे ना, जेवढे क्षण आपण आहोत तेवढं सगळ्याला प्रत्येक गोष्टीवरती आनंद द्यायचा. आता टेक्निक म्हणजे काय म्हणतात, सायन्स खूप पुढे गेलंय. प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन वगैरे आहे. आता आणि कसं आहे माहितीये का, त्या ट्रेस घेऊन काही उपयोगच नाही. त्यामुळे कसं आपण त्या प्रोसेसला सामोरं जायचं आणि उपचार घ्यायचा. आणि खरं सांगू, अशा बाबतीत मला वाटत नाही जगात कुणी स्वतःच्या आरोग्यासाठी किंवा आपल्या नवऱ्याच्या आरोग्यासाठी खोटं बोलेल किंवा खोटं सांगेल. असं का करेल कोणीतरी, नाही का? हे म्हणजे निव्वळ एक प्रकारचा जोक आहे असंच म्हणायला हरकत नाही. असो, चला या नोटवरच हा व्लॉग मी इथेच थांबवते. आय होप ज्यांच्या कुणाच्या मनात काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर झालेले असावेत. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.